तर त्याच्यापर्यंत रात्री डेथ झाली. म्हणजे मित्राचीच मिसेस आहे ते. ब्लड कमी पडलं आहे, ब्लड घेऊन या वगैरे वगैरे सांगणं. सगळ्यात महत्त्वाचं जर हा हे दुसरा मातमृत्यू आहे. हो माझ्याच कुठं केलं होतं. हा नाही आपण तर त्यांना म्हटलं, ते म्हणले आता ते बरं राऊत साहेबांना बोलून घेऊ. आम्ही इथं बेड शहरात सिव्हिलला 11 तारखेला आलो होतो. माझ्या पत्नीचं डिलिव्हरीचं पेशंट घेऊन आलेलो होतो. तर त्यांनी आम्ही 2 दिवस औषध नसल्यामुळं लेट झालं आमचं. तर ज्या दिवशी औषध काल 13 तारखेला औषध आलं तर त्यांनी 5 वाजता सोडलं. 5 वाजल्यापासून तिची म्हणजे 11:45ला डिलिव्हरी झाली. ती पण नॉर्मल झाली. तिची ब्लडिंग जास्त झाल्यामुळे सरांनी आम्हाला सांगितलं नाही की ब्लडिंग पूर्ण अंगातून निघल्याच्यानंतर त्यांनी आम्हाला फक्त 2 थेंब ब्लड दिला. आणि तिथून पुढं आम्हाला बाळाला ॲडमिट करायला म्हणणं, इंजेक्शन आणायला आम्ही असं बाहेर गेलो. त्यावेळेस माझ्या पेशंटचं माझी पत्नीची डेथ झाली. ह्यांनी आमच्याकडून समजा कागदावर लिहून हे घेतलं. आणि पुन्हा नंतर आम्हाला त्यांनी समजा झाल्याच्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की डेथ झाली म्हणून. पण डिलिव्हरी व्यवस्थित करतो म्हणून काय त्यांनी म्हणले होते, कशाबद्दल कोणी पैसे मागितले होते, किती पैसे दिले? हां तर ते म्हणले होते की डिलिव्हरी व्यवस्थित करू, आम्हाला काय च्या पाण्याला द्या म्हणून असे पण म्हणले होते लेडीज. तर आम्ही त्यांना 2000 रुपये पण दिले त्यांना. तरी पण त्यांनी व्यवस्थित केली नाही? तरी पण नाही व्यवस्थित झाली. डॉक्टरांनी काय सांगितलं, कशामुळे झालं म्हणून सांगितलं? हां डॉक्टरांनी कशामुळे झालं म्हणून सांगितलं? ते ब्लडिंग जास्त गेल्यामुळं. तर त्यांनी एक ब्लड ज्यावेळेस जास्त वाहत होता त्यावेळेस त्यांनी सॅम्पल द्यायला पाहिजे होतं ना. तर सॅम्पल नाही दिलं त्यांनी काय केलं, अगोदर बाहेरची प्रोसिजर बाळाला ॲडमिट करणं हो समजा ह्या प्रोसिजर करण्याच्या अगोदर माझ्या मालकीनेचं ब्लड जास्त चाललं होतं ना. तर त्यांनी सॅम्पल अगोदर द्यायचं होतं. मी तो लवकरात लवकर रक्ताची बॅग घेऊन आलो असतो. त्यांनी ती दिलेली नाही, अगोदर बाहेरची प्रोसिजर दिली आम्हाला. हलगर्जीपणा जास्त केला. आणि माझी सासूबाई होत्या तर त्या असं म्हणल्या की माझ्या मुलीचं ब्लड जास्त चाललं. तर ते त्यांना काय म्हणले की हे काम कर तू बाई तू काम हे कर, तू इथं ऑपरेशन कर, आम्ही घरी जाऊन बसतो म्हणून असे बोलले. ते उद्धटपणाची भाषा केली ती.